गेल्या 5 वर्षापासून विना महापौर असलेल्या महापालिकांना आता पुढच्या 125 दिवसात महापौर मिळणार आहे। वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिलेत। महाराष्ट्रातल्या जवळपास 29 महापालिकांना गेल्या काही वर्षापासून ना महापौर आहे ना नगरसेवक। महापालिकांचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात राहिला। लवकरच महापालिकेच्या निवडणुका लागतील, सगळ्यांनी कामाला लागावं असे आदेशात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले। सुप्रीम कोर्टाने आज जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले, त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले। धारावीत आशियातील सर्वात मोठा प्रकल्प उभा राहतोय। धारावीतील 10 लाख लोकांना घर देणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। कुणालाही अपात्र करणार नाही, सर्वांना धारावीतच घर मिळणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। धारावीतली इंडस्ट्री बाहेर जाऊ दिली नसल्याचंही फडणवीसांनी म्हटलं। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करूनच द्यावं असा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीत झालाय। तसंच खोट्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देऊ नये असेही उपसमितीच्या बैठकीत ठरवण्यात आलंय। नियमाने दिलेल्या आरक्षणाला विरोध नसल्याचंही बैठकीत ठरवण्यात आल्याची माहिती ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। तर मुंबईत ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली। कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र मिळवलं जात असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केलाय। त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र देताना कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी छगन भुजबळांनी केली आहे। त्यासाठी आणखी एक समिती स्थापन करण्याची मागणी छगन भुजबळांनी केली आहे। सरकारनं मराठा समाजासाठी काढलेलं GR वादग्रस्त असल्याचंही भुजबळांनी म्हटलं। गेल्या 5 वर्षापासून विना महापौर असलेल्या महापालिकांना आता पुढच्या 125 दिवसात महापौर मिळणार आहे। वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेल्या निवडणुका तातडीने घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले। महाराष्ट्रातल्या जवळपास 29 महापालिकांना गेल्या काही वर्षांपासून ना महापौर आहे ना नगरसेवक। महापालिकांचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात राहिला आहे। लवकरच महापालिकेच्या निवडणुका लागतील, सगळ्यांनी कामाला लागावं असं आदेशात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना तसे आदेश दिलेत। सुप्रीम कोर्टाने आज जानेवारीपर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत, त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले। निवडणूक काळात केलेल्या लोकोपयोगी योजनांच्या घोषणांची पूर्तता, विस्कटलेली आर्थिक घडी यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला। परिणामी जून अखेरीस कर्जाचा आकडा 8,55,397 कोटी रुपयांवर पोहोचलाय। त्यातही आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सरकारनं 24,000 कोटीचं कर्ज घेतलं। परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामलेंना राज्य सरकारनं कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला। राज्य सरकारनं तसा शासन निर्णय जारी केला। विशेष म्हणजे महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असतो, मात्र कॅप्टन आशिष दामलेंना राज्य सरकारनं कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल केला। या निर्णयामुळे दामले समर्थकांसोबतच ब्राह्मण समाजात आनंदाचं वातावरण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। विकसित भारत संवाद ऑनलाईन व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं। ऑस्ट्रेलियाच्या खासदार टिम वॅट्स यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतली। भेटीदरम्यान ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्रात शेती, वैद्यकीय तंत्रज्ञान, शिक्षण या क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्याबाबत चर्चा झाली। खासदार मिलिंद देवरा, सचिव असीम गुप्ता आदी उपस्थित होते। महाराष्ट्र सदनाचं बांधकाम करणारे चिमणकर बंधू यांना मुंबई हायकोर्टानं दोषमुक्त केले। भुजबळ कुटुंबियांना लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता। न्यायमूर्ती गडकरी आणि राजेश पाटलांच्या खंडपीठाकडून त्यांना दिलासा मिळाला। मुंबईतील डबेवाल्यांची नात वैष्णवी चंद्रकांत तळेकर नोकरीनिमित्त अमेरिकेला गेली, त्यामुळे तळेकर कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला। वैष्णवी डबेवाले संघटनेचे नेते दिवंगत गंगाराम तळेकर यांची नात आहे। उच्च शिक्षण घेऊन ती नोकरीसाठी अमेरिकेतील न्यूयॉर्कला रवाना झाली। कोर्ट येथील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या संकुलात सौर ऊर्जेवर आधारित 4 स्मार्ट बाकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। हंगेरीतील कुबे कंपनी आणि भारतातील रूट्स वर्ल्ड वाईड यांच्या सहकार्याने ही आसन व्यवस्था करण्यात आली। मुंबई विद्यापीठाकडून पुरस्कार प्रदान करण्यात आलेले स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कम देऊन सर्व पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला। विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागातील प्राध्यापकांना उत्कृष्ट संशोधनासाठी गौरवण्यात आले। महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे देणं विद्यापीठ अनुदान आयोगानं बंधनकारक केले। ऑनलाईनद्वारे होणारी फसवणूक वाढल्यानं विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे अनिवार्य केले, त्यामुळे सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे देण्याचे निर्देश दिले। शहापूर तालुक्यात श्रमजीवी संघटनेच्या वतीने एकाच दिवशी 4 शासकीय कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला। पिढ्यानपिढ्या राहणारे आदिवासी आजही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहेत। वन विभागाने रस्त्यांसाठी जागा नाकारल्यामुळे अनेक पाड्यांना अजूनही पक्के रस्ते मिळालेले नाहीत। आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करू असा इशारा श्रमजीवी संघटनेने प्रशासनाला दिला।
अंबरनाथच्या तहसील कार्यालयातील लिफ्ट बंद पडली। दिव्यांग वृद्ध नागरिकांना त्रास होत नसल्यानं प्रहार पक्षानं तहसीलदार कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। नवीन लिफ्ट बसवण्याची मागणी केली। जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली। लवकरच मुंबईतील सर्व लोकल एसी होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। एसी लोकलचं तिकीट वाढणार नाही। लोकलच्या तिकिटाच्या दरातच एसी लोकलचं तिकीट मिळणार असल्याची मुख्यमंत्री यांनी माहिती दिली। मुंबईत लोकलचे रूळ ओलांडताना होणाऱ्या मृत्यूमध्ये वाढ झाली आहे। हे मृत्यू रोखण्यासाठी आता पादचारी भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे। रेल्वे ट्रॅक ओलांडण्यासाठी पादचारी पुलाच्या सुविधा निर्माण करूनही त्याचा वापर होत नसल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली। 20 सप्टेंबरपासून मोनोरेल तात्पुरती बंद होणार आहे। MMRDAने याबाबत घोषणा केली। मोनोरेलचं आधुनिकीकरण करण्यासाठी नियोजित ब्लॉक घेण्यात येईल। अटल सेतूजवळ शिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारण्याबाबत मंत्रालयातील दालनात बैठक घेतली आहे। सिडकोनं निधी मागण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा आणि कामाला गती द्यावी अशी सूचना देण्यात आली। या बैठकीला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सिडको आणि MMRDAचे अधिकारी उपस्थित होते। राज्यात ई-बाईक आणि ई-स्कूटरला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते। चार्जिंग स्टेशन, बॅटरी स्वॅपिंग सुविधा आणि सबसिडीमुळे नागरिक दुचाकीकडे जास्त आकर्षित होत आहेत। तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 81,000 ई-बाईकची नोंदणी झाली। राज्यातील निवासी डॉक्टरची संघटना असलेल्या केंद्रीय माडनं राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये काळ्या फिती बांधून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला। CCMP पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगी विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले योजनेमधील आजारांची संख्या वाढवण्यात आली। त्यामुळे आता या योजनेतून 2399 आजारांवर उपचार मिळतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली। मुंबईतील 12 उपनगरीय रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागासाठी मुंबई महापालिका निविदा प्रक्रिया राबवते। या प्रक्रियेला 4 वेळी मुदतवाढ देऊनही कंत्राटदार मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली। त्यामुळे महापालिकेने निविदा भरण्यासाठी तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला। राष्ट्रीय उद्यानातील जैन मंदिराच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या कबूतरखान्यांमुळे पुन्हा वाद चव्हाट्यावर आला। मंगलप्रभात लोढा यांनी त्या कबूतरखान्याचं अनावरण केल्यानं अनेकांकडून संताप व्यक्त केला जातोय। मराठी एकीकरण समितीनेही त्या कृत्याचा तीव्र विरोध केला असून संबंधित कबूतरखान्याची कायदेशीर चौकशी करण्याची मागणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाकडे केली। घाऊक महागाई दरात ऑगस्टमध्ये वाढ झाली आहे। खाद्यवस्तू आणि उत्पादित वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यानं घाऊक महागाई दरात वाढ झाली। गेल्या 4 महिन्यात ऑगस्टमधील दर उच्चांकी पातळीवर नोंदवला गेला। मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूकचा विस्तार आणि नव्या 10 मार्गावर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय मेरीटाईम बोर्डानं घेतला। मात्र वाशी, ऐरोली, मुलुंड, ठाण्याच्या मीठ बंदरातील जेट्टी बांधणीत फ्लेमिंगो अभयारण्याचा अडथळा निर्माण झाला। जेट्टीच्या जागेसाठी इको सेन्सिटिव्ह बाबत हरकत प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं CRZ प्राधिकरणानं स्पष्ट केलं। राज्य मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयातील इमारतीत तृतीयपंथीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाहीये। त्यामुळे आयोगानं सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावून याबाबत विचारणा केली। तृतीयपंथी व्यक्तीच्या मानवी हक्काचं उल्लंघन होत असल्यानं आयोगानं याची दखल घेतली। कर्जतमधील महाराष्ट्र समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रमांतर्गत गटविकास अधिकारी यांच्यावर राष्ट्रवादीने निलंबनाची कारवाई केली। कर्जतचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे पुतणे आणि शिंदे शिवसेनेचे उत्तर रायगड जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे यांनी पंचायत राज अभियान कार्यक्रमात उपस्थित होते। प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्यानं राष्ट्रवादीने याबाबत आक्षेप घेतला। राज्यभरातील मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेतील 4200 इमारतींची दुरावस्था झाली। या इमारतीचा तातडीने पुनर्विकास होणं आवश्यक आहे। मात्र सामाजिक न्याय विभागाच्या जाचक अटींमुळे अद्याप पुनर्विकास झाला नाहीये। त्यामुळे मागासवर्गीय गृहनिर्माण योजनेतील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली। शेतकऱ्यांना दसऱ्यापर्यंत मुदत दिली जाणार आहे, त्याबाबत अजित पवारांनी विधान केले। पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान झालं होतं, त्याचे पंचनामे करून मदत देऊ, दसऱ्यापर्यंत नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिलं। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 800 टन भाजीपाला पडू नये। काल झालेल्या पावसाळ्यामुळे भाजीपाला मार्केट यार्डकडे ग्राहकांनी पाठ फिरवली। त्यामुळे बाजारात आलेला भाजीपाला तसाच पडून राहिल्यानं दरातही घसरण झाली। मुंबई महापालिकेने सेन्सरद्वारे हवा गुणवत्ता मापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुंबईत 75 ठिकाणी नवीन सेन्सर हवा गुणवत्ता मापन केंद्र उभारण्यात येणार। तर प्रदूषण नियंत्रणासाठी IIT कानपूरची मदत घेतली जाणार। नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात नाफेड आणि NCCF मार्फत तब्बल 3 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली। मात्र यातील कांद्याचा साठा मोठ्या प्रमाणावर खराब होऊ लागलाय। त्यामुळे कोलकाता, गुवाहाटी आणि चेन्नई इथं कांदा पाठवण्यासाठी शासकीय गोडाऊनमधील चाळी फोडण्यात आली। या बफर स्टॉकमधील 20 ते 25% कांदा खराब झाल्याचं चित्र दिसतंय।
माउंट मेरी यात्रेला सुरुवात झाली। यात्रेतील गर्दीचा फायदा घेण्यासाठी भुरटे चोरही सहकुटुंब यात्रेत सहभागी होत आहेत। यात्रेच्या पहिल्याच दिवशी वांद्रे पोलिसांनी 12 चोरट्यांना अटक केली आहे। मुंबईतील नालासोपाऱ्यात अंमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली। या कारवाईत 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचं काल रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं। ते 48 वर्षाचे होते। शिंदे यांना सर्वोच्च न्यायालयात असताना चक्कर आली होती। त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, मात्र हृदयक्रिया बंद पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला। अखेर बीसीसीआयनं टीम इंडियाचा नवा जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो टायर्सची निवड केली। हा करार पुढील 3 वर्षांसाठी असेल। या टीम इंडिया 21 आयसीसी सामने आणि 121 द्विपक्षीय सामन्यात नव्या स्पॉन्सरची जर्सी घालेल। अपोलो टायर्सनं बीसीसीआय सोबत जवळपास 579 कोटींची डील केल्याची माहिती आहे।